करून घेते ताई सुनित्रा ताई कशामुळे घेते काय काय असा सोना होतो काय देऊ का खुना करणारा पाहिजे राष्ट्रवादीला मग ते सांभाळायचं का गुंड तुम्हाला मग मराठी बाजूला जाणार हे ध्यानात ठेवा राज्यातले तुम्हाला एक्या माणसासाठी आता राज्यातला मराठा तुमच्या पक्षाचं उद्ध्वस्त करून टाकी आणि भाजपने जर साथ दिली फडणवीस साहेबांनी तर भाजपला सुद्धा याच्या यातना भोगावं लागणार एका व्यक्तीला कशा पद्धतीने बदनाम केलं जातं याचा मी सध्या अनुभव घेतोय असे मुंडे म्हणाले. तुला बदनाम करायला हायच कोण तू पांडुजे तू हाय कोण रे गाचपाने तुला बदनाम करायला तू हाय वाचून घुतलंय का तू थुतार सुद्धा लोकांना बघ वाटत नाही तू हायच कोण लाल्या गोलाल्या पट्टी उडी तू कुंकडे बी चलो तू कुंकडे बी आपला मग संजोगी असले म्हणे त्याच्या हातात मोठा घंटा पाहिजे एकटी नाही का असा असा वाजत असतो बघा तो खळालांग 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 तू याकडे बघणच कोण तू हाय वाचून काय गुतलंय घंटूच्या तू काय गुतलंय काय तू नाव घ्यायला त्याला अरे तू नाच का म्हणा सोडणार रे अरे तुझ्यामुळं गोपीनाथ मुंडे साहेबांचे जे संस्कार होते ना ते सगळे मोडून पडले ते मराठा आणि वंजाऱ्यात जे प्रेम होतं ना फक्त तुझ्यामुळे गेलं कशाला चाळे करतो तू माझ्या नादी लागू नको तुला सांगतो तू माझ्या नादी लागू नको तू आणखीन राजकीय करिअर तू लय उद्ध्वस्त होशील माझ्या नादी लागला तो काय झालं माझ्या घातपातातलं म्हणलं होतं ना तू म्हणलं होतं ना आपल्याला ते नार्को टेस्ट करायची SIT चौकशी चालू आहे कुठे आहे ती काय झालं त्याचं अरे पट्टी वडगावचं लेकरू मारून टाकलं याच्या लोकांनी सोन्यासारखं लेकरू होतं त्या आई बापाचं राग झाली त्या घराची मतदान घ्यायला लागतो गोड जायचं कुणी त्या कुटुंबाला आधार द्यायला घेण्याचा बळी गेला त्या लेकराचा आणि याला मंत्रीपद देणार काय गुन्हा करणार अरे याचा महिना 2 महिने चालू आहे ना राष्ट्रवादीला कळत नाही की फडणवीस साहेबाला कळत नाही का महिना 2 महिने अहो ती PSI त्यांचा आहे काय म्हणतंय अपघात झाला म्हणे खून नाही गाडी निवडील फडणवीस साहेबाला कळत नाही का त्याची चौकशी करून त्याला ते सगळं बघितलं पाहिजे हे काम नाही का त्यांचं अजितदादाच्या पक्षाचं पालकमंत्री ताईचं काम नाही का सुनेत्रा ताईचं हे आपण बघितलं पाहिजे ते काय आहे देव कसं काय असं होतंय ती SP निपारे बीडचा म्हणून जमतंय नाही ते माणसं दुपारा कापले असते आणि मराठी भेट नाही आता मराठीमध्ये होऊन दे काय व्हायचं ती आता कोण त्यात सण कारण कौर अन्याय सहन करणार 30 वर्ष झालं साहेब मराठी अन्याय सहन करतात काहीतरी सीमा असते साहेब अन्याय सहन करायला माझ्या लोकांनी काय पाप केलं का तुम्हाला हमेशा मतदान करायचं तुम्हाला निवडून आणायचं खासदार तुम्हालाच करायचं आमदार मंत्री तुम्हालाच करायचं मराठी मतदान करायला मर्डर सुद्धा मराठ्यांचे टाकणार तुम्ही मराठी काय एवढे कमजोर आहेत का काय आता मराठ्याचं आता भेटत नाहीत गाड्या मराठ्यांच्या मनावरचं दडपण निघून गेलं मराठी कोणालाच भेट नाही तू मंत्री होय संत्री होय झाला तरी काय होत नाही काय करणार आहे ते झाला काय करणार आहे पण आम्ही पक्ष मात्र राष्ट्रवादी मग मराठी ठोक नेत राहतो आणि फडणवीस साहेबाचा बी नाही बघा मला खेटून तुम्ही भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही टार्गेट तुम्ही खेटून बघा फडणवीस साहेबाशिवाय त्याला घेऊ शकत नाही सुनेत्रा वहिनी डेअरिंग लावणार नाही का नाही लावणार ते सांगतो अजितदादा त्याला काढून फेकल्यात हे गुंड आहे म्हणून आणि पार्थ आणि जय हे दोन्ही पार्थबाई आणि जयबाई हे कशासाठी होतील कशामुळं तो पक्ष वाढणार आहे त्यांचा पक्ष कोण वाढणार आहे सुनेत्रा ताई वाढवणार आहे त्यांची वरची ज्येष्ठ मंडळी वाढवणार आहे त्यांचे मंत्री वाढवणार आहेत हे वाढणार आहे का राज्यात ही पक्ष वाढणार आहे पक्ष राष्ट्रवादी भाजप हे मराठी वाढवते शिंदे साहेबाचे काही संबंध शिंदे साहेब याशी याचा एकनाथ शिंदे साहेबाचे काही संबंध नाही शिंदे साहेब असल्याला जवळ बी नाही काही शिंदे साहेब त्यांची सर नाही कोणी करू शकत एकनाथ शिंदे साहेब असल्याला दारात उभा नाही काय शिंदे साहेबाचा त्याच्यात विषय केलं तर